नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या रातवा या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता. आज त्याच पुस्तकातील एक छानसा लेख आपण सोबत अभ्यासू. शबरीची बोरं. हा लेख शब्दालय अहमदनगर दिवाळी विशेषांकामध्ये 1985 साली सर्वप्रथम प्रकाशित झाला होता. सर आपल्या प्रस्तावनेमध्ये लिहितात, हिरव्या सोबत्यांविषयी तर मी अनेक वर्षांपासून लिहितोय, परंतु या वृक्षांचं जग एवढं मोठं आहे की सारं आयुष्य त्यांना पारखीत राहिलो तरी ते संपणार नाही. काही झाडं आपणावर प्रसन्न होतात की नाही अशी शंका मनामध्ये सतत येत असते. जंगलात गेलो की काही झाडं मला सतत पालवायची. सुंदर कडई आणि लावण्यवती रानकेळीने मला असंच पछाडलं होतं. त्यांच्याविषयी मनपूर्वक लिहिलं तेव्हा त्यांच्या गुंतवणुकीतून मी मुक्त झालो. राजवंती रूप लाभलेल्या बहाव्याची सोनवरकी फुलांची झुंबरं दिसताच मी काही क्षण त्या झाडापुढे स्तब्ध उभा ठाकायचो. पाखर मायेचा वटवृक्ष आणि बांबूंनी तर माझं भावविश्व व्यापलं आहे. या साऱ्या माझ्या हिरव्या सोबत्यांनी एखाद्या आशीर्वादासारखं आपलं छत्र माझ्यावर धरलं आहे. चला तर आपण वळूयात लेखाकडे. शबरीची बोरं या लेखामध्ये ना एक छानशी कथा सर सांगतात. सर लिहितात, एकदा एक शेतकरी आपल्या बायको मुलांसह बैलगाडीतून प्रवासाला गेला. वाटेमध्ये एक गाव लागलं. एका वाड्यासमोर त्याने गाडी थांबवली. बायको मुलांना तो म्हणाला, अरे हे बघा, माझ्या जावयाचं घर आलं. आज जा आणि त्याला नमस्कार करा. घरधन्याला त्यांना पाहून वाटलं, हा आपण न पाहिलेला आपल्या पत्नीचा एखादा नातेवाईक असेल. त्याच्या पत्नीला वाटलं, हा आपण यापूर्वी न पाहिलेला आपल्या पतीचा एखादा भाऊ असेल. दोघंही पती पत्नी पाहुण्यांचं आदरातिथ्य करण्यात गढून गेले. 2-3 दिवस राहून व पाहुणचार झोडून शेतकरी बायको मुलांसह परत जायला निघाला. त्याने बैलगाडी तयार केली. तेव्हा घरधनी स्वयंपाकघरात काम करीत असलेल्या आपल्या पत्नीला घाईघाईने हाक मारून म्हणाला, अगं लवकर बाहेर ये, तुझा भाऊ जायला निघाला आहे. पतीचे हे शब्द ऐकताना तिला आश्चर्य वाटलं. ती म्हणाली, हा माझा कोणीही नातेवाईक नाही. आता मात्र त्या दोघांचाही भ्रमनिरास झाला. परत जायला निघालेल्या त्या शेतकऱ्याला तो म्हणाला, तुमचा आमचा संबंध कोणता हे काही आमच्या लक्षात आलं नाही. तुम्ही सांगाल तर बरं होईल. तेव्हा तो शेतकरी म्हणाला, अस्माकम बदरी चक्रम युष्माकम बदरी तरू. अर्थात, हे बघा, माझ्या बैलगाडीचं चाक बोरीचं आहे आणि आपल्या अंगणात बोरीचं झाड आहे. तसा आपला दुसरा कोणताही संबंध नाही, केवळ बादरायण संबंध आहे. बादरायण संबंधाची ही कथा सर्वविदित आहेच. मध्यम उंचीचं सर्वत्र आढळणारं हे झाड आणि या झाडाची फळं माहीत नसणारा मनुष्य विरळाच. हे झाड जवळजवळ वर्षभर हिरवगार असतं. त्याची पानं अंडाकृती असतात आणि पानांच्या कडा करवती असतात. पानांचा रंग हिरवा, गर्द आणि चकचकीत असतो. पावसाळ्यात वाऱ्या वादळाने हे झाड ढवळून निघू लागलं की पानांच्या चंदेरी रंगामुळे त्याला विशेष शोभा येते. बोरवनाची सुकली पाने तरतरली या नवजल पाने असं सार्थ वर्णन कवीने या हिरव्या कच्च पानांच्या बोराच्या झाडाचं केलं आहे. जंगली बोरं लहान, आंबट व किडकी असतात, त्यामुळे त्यांच्याकडे आपण फारसं लक्ष देत नाही. हे झाड सर्व प्रकारच्या जमिनीत वाढत असल्यामुळे व त्याची म्हणण्यासारखी काळजी घ्यावी लागत नसल्यामुळे बोरीचं झाड हे शेतकऱ्याचा उत्तम मित्र आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. शेताच्या बांधावर ही झाडं उभी असतात. बोरीपासून फळं तर मिळतातच, पण त्याबरोबरच लाखही मिळते. बोरीच्या पानांवर रेशमी किड्यांची जोपासना केली जाते. पानांचा उपयोग गोरांच्या चाऱ्यासाठी पण होतो. बोरीचं झाड वारंवार पूर्णपणे छाटलं तरी त्याला पुन्हा फुटवे येतात व ते हिरवगार दिसू लागतात. शेतकरी बोरीच्या फांद्यांचा उपयोग कुंपणासाठीही करतात. बोरीचं कुंपण खूप दाट व काटेरी असतं, त्यामुळे गोरांचा चांगला बंदोबस्त करता येतो. बोरीला पानांच्या बगलेत फुलोरा येतो. त्यातून एक प्रकारचा दुर्गंध येतो. प्रेयसीची परीक्षा पाहण्यासाठी बोरीच्या फुलांचा गुच्छ तिला देणाऱ्या प्रियकराचं वर्णन गाथा सप्तशतीत पुढील प्रमाणे आलं आहे. बालक, तू दिलेला बोराचा सपर्ण गुच्छ वधूने कानावर धारण केला.
तिला लाज वाटत होती, तरीही ती भर रस्त्याने घरी गेली. तुम्ही रानातल्या बोरीच्या विशाल झाडाकडे कधी हिवाळ्यात पाहिलं आहे? पाना फांद्यांच्या संभारात सारं झाड गर्द हिरवं छत्रीसारखं दिसू लागतं. एखाद्या फवाऱ्यातून पाणी बाहेर यावं तसा पानोळा चोहो बाजूला वाहत असल्याचा भास होतो. हिरव्यागार चकचकीत पानोळ्यातून पिवळी टपोरी बोरं डोकावतात. वानरं त्याकडे मोठ्या आशाळभूतपणाने पाहतात. माकडांना काही काटेरी झाडांवर चढून बोरं खाता येत नाहीत. चांदण्या रात्री स्वच्छ चंद्रप्रकाशात बोराच्या झाडाची शोभा अवर्णनीय दिसते. त्याची ती अंडाकृती आणि करवती काठी पानं आणि त्यातून डोकावणारी फळं. रानातील भिल्लिणींना रात्रीच्या त्या चंद्रप्रकाशात ते मोती आहेत असं वाटतं आणि ती तोडायला धावतात. स्त्रियांच्या दागिन्यांमध्ये बोरमाळ नावाचा अलंकार आहे. बोराच्या बीसारख्या टपोऱ्या सोन्याच्या मण्यांचा. आपल्या संस्कृत कवींनी माणसाचं मनोहर चित्र रेखाटलं आहे. सज्जन लोक नारळासारखे असतात, वरून कठोर पण आतून मृदू मधुर. इतर मात्र बोरीसारखे केवळ बाहेरून दिसायला सुंदर असतात. जंगलात भटकताना कधी तुम्ही एखादं ओसाड गाव पाहण्यासाठी थांबलात का? नसेल तर जरूर थांबून पहा. तिथे बोरबन आलेलं दिसेल. आजूबाजूला साग, साजा, बिजा, धावड्याचं घनदाट जंगल. आणि इथंच कसं बोरबन आलं असा प्रश्न पडतो. त्याचं कारण काही लक्षात येत नाही. त्याचं कारण पुढील प्रमाणे आहे. जंगलातील एखादं गाव ओस पाडायला आदिवासींना फारसं मोठं कारण लागतच नाही. दुष्काळ पडला, पटकी आली आणि 2-4 माणसं दगावली किंवा एखादी बाळंतीण दगावली. पुजाऱ्याने कौल दिला की एका दिवसात ते गाव रिकामं होतं. उद्ध्वस्त गावात जंगलाच्या आसऱ्याने राहणारी कोल्ही व खोकडी अंधार पडताच येतात आणि त्यांची कोल्हेकुई सुरू होते. कोल्हेकुई कुणीही शुभ मानित नाहीत. त्या आवाजाने अंगावर भीतीयुक्त काटा येतो. रात्रभर ती त्या गावामध्ये अन्नाच्या शोधात असतात. त्यांना काहीही चालतं. अशा गावांमध्ये उंदरांचा, घुशींचा मोठा सुळसुळाट होतो. ते त्यावर ताव मारतात. बोरीचं झाड शोधून त्या खाली पडलेली बोरही खातात. आठवड्या त्यांच्या लेंड्यांमधून बाहेर पडतात. अशा लेंड्या या ओसाड गावातही ते टाकतात. लेंड्यांतून बाहेर आलेल्या आठवड्या पाऊस पडताच रुजतात. एरवी बोरीचं बी रुजायला महिन्याभराचा काळ लागतो. त्यांची रोपं होतात. बघता बघता झुडपं आणि काही वर्षांमध्येच तिथे बोरबन बनतं. ओसाड गाव बोरीच्या बनाने जिवंत होतं. कोल्ही, खोकडी याबरोबरच दूर दूरून सांबर, चितळ तिथे जमा होतात. अस्वल आणि चांदी अस्वलही येतात. दिवसा धनचिड्या तर अधाशासारख्या ही फळं फस्त करताना आपल्याकडे मिस्किलपणे चोच वाकडी करून पाहतात. पोपट तर झाडावरची अगदी निवडक पिकली बोरं खातात. अशा पोपटाची विष्ठा एखाद्या शेताच्या बांधावर पडली तर तिथं चांगली बोरं रुजून वाढू लागतात. जंगलात, माळरानात आपल्याला जी बोरीची झाडं विखुरलेली दिसतात ती या जंगली जनावरांच्या लेंड्यांतून पडलेल्या आठवड्यांमुळे. सांबर, चितळ यांनी रवंथ केल्यावर त्यांच्या तोंडातूनही आठवड्या खाली पडतात. याच बिया पहिल्या पावसात अंकुरल्या की वर्षानुवर्ष जगत असतात. झाडाखाली पडलेली बोरं आदिवासी जमा करतात. ती सुकवून त्यांचं चूर्ण करतात. त्याला बोरकूट म्हणतात. त्याचा स्वाद आंबट पण मधुर असतो. या बोरकुटाचा उपयोग जेवणाच्या वेळी चटणीसारखा केला जातो. विशेषतः उन्हाळ्यात ग्रामीण लोक मोठ्या अपूर्वाईने या बोरकुटाचा उपयोग जेवणात करतात. ग्रामीण भागातील लोक बोरं वाळवून त्यांचा साठा करून ठेवतात. चिंच किंवा आमसुलासारखा त्यांचा भाजीमध्ये उपयोग केला जातो. बोरकुटाचा भुरका आणि आमटी फार स्वादिष्ट असते. ती खाल्ल्यामुळे उन्हाळी लागत नाही. कच्च्या बोरांचं लोणचंही अत्यंत रुचकर होतं. पिकलेली बोरं कोनाड्यातल्या टोपलीमध्ये ठेवण्याची पद्धत होती. टोपलीतून घरंगळलेल्या बोरांवर नुकत्याच रांगू लागलेल्या मुलाने आपल्या कोवळ्या दाताने व्रण केल्याचा काव्यमय उल्लेख गाथा सप्तशतीमध्ये येतो. मुलाला पहिले दात आले. त्याचं व्रण उमटलेलं बोर पतीला दाखवून हसतमुखाने पत्नी म्हणाली, "घ्या, हे बघा." बोरीचं झाड शीतल असून पित्त व कफ यांचा नाश करतं.
म्हणून शिवालयाच्या आसपास बोरबन असतंच. बद्रीनाथ येथील बद्रिकाश्रमातील ऋषी तर बोरं खाऊन राहत असल्याचा उल्लेख पुराणात आहे. नष्ट झालेली कांती बोरं सेवन केल्याने पुन्हा प्राप्त होते. ज्वर, दाह, केसतोड, स्वरभेद, देवी, विंचूदंश यावर पानांचा उपयोग होतो. रक्तातिसार, कंठसर्प या व्याधींवर साल वापरली जाते. बोरीचा आतला मगज, नेत्ररोग, दमा यावर उपाय म्हणून अत्यंत उपयोगी आहे. बोरीच्या मुळ्या तर बहुगुणी आहेत. त्या स्वरभेदावर अत्यंत परिणामकारक आहेत. रक्तक्षयावर बोरीच्या लाखेचा कल्क कोहळ्याच्या रसामध्ये दिला जातो. केस तोडावर रामबाण उपाय म्हणून बोरीची पानं वाटून लावली जातात. बोरीच्या अनेक जाती आहेत. बनारसी बोरं आकाराने मोठी असतात, दिसायला सुंदर आणि गोड. राहुरी येथील बोरं पेशवाईत फार प्रसिद्ध होती. बोरीची एक अजमेरी जात आहे. एक एक बोर टप्पोरं असतं. दांडे बोर, चणे बोर, हस्ती बोर, पेवंदी बोर अशा कितीतरी जाती. गावांवरून आकार, रंग व चव यावरून बोरीची नावं पडलेली आहेत. बोरीचं वैशिष्ट्य असं की पिकलेली फळं कधीच सडत नाहीत. ती तशीच हळूहळू सुकून जातात. काहींची चव खोबऱ्यासारखी तर काहींची चव सफरचंदासारखी असते. अनेक जाती चविष्ट आणि मधुर असून त्या किडत नाहीत. शबरीने प्रभू रामचंद्राचं स्वागत बोरांचा फलाहार देऊन केल्याची कथा सुप्रसिद्ध आहेच. नवेगाव येथील माझ्या निवासस्थानाभोवतीच्या बागेत बोरीच्या झाडाशेजारी एक केळीचं उंच झाड होतं. बोरीचं झाड पावसाळ्यात वाऱ्याने डोलू लागलं की त्याच्या तीक्ष्ण काट्याने केळीची पानं फाटून जात. ही त्यांची साथ पाहून मला संत रहीम यांच्या दोह्याची आठवण होई. कहू रहीम कैसे बने बेर केर को संग. तर असं हे बोरीचं झाड, सामान्य वाटणारं पण आगळ्या सौंदर्याने शोभणारं, विविध आकारांचं आणि विविध गुणांचं, रानाचा मेवा असलेलं. मित्रहो, हा छानसा लेख सर इथे संपवतात. बोर हे फळ लहान आकाराचे असले तरी त्याचे आरोग्यदायी फायदे अनेक आहेत. यामध्ये जीवनसत्व, खनिज, अँटीऑक्सिडंट्स आणि कितीतरी पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. बोरांमध्ये फ्लायोनाइड्स हे एक प्रकारचं अँटीऑक्सिडंट असतं जे आपल्या झोपेची गुणवत्ता वाढवतं. आपल्याला खरं तर संत्री, मोसंबी या फळांमध्ये खूप जास्त प्रमाणात विटॅमिन सी आहे एवढंच माहिती आहे. पण या फळांपेक्षा थोडंफार अधिक प्रमाणामध्ये हे विटॅमिन आपल्याला बोरांमध्ये दिसून येतं. त्यामुळे हंगाम असेल ना तेव्हा या फळाचं सेवन करणं कधीही योग्य ठरेल. चला आता मी थांबते. आपल्याला हा लेख कसा वाटला हे मला नक्की कळवा. आपण लवकरच भेटू एखाद्या छानशा पुस्तकाच्या परिचयासह किंवा एखाद्या सुंदरशा लेखासह. तोपर्यंत आजच्या या लेखावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.